गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज सोमवार 30 मार्च आपण मॉर्निंगला हा सेटअप आज दिला होता. त्याच्या अगोदर आपण याचे पण झोन दिले होते. कशाचे विकली झोन सुद्धा दिले होते आणि विकली झोन मध्ये आपण एकदा विकली झोनचं ऑब्झर्वेशन करू आणि नंतर या झोनकडे येऊया. आणि मग दिवसभर दिलेले आपण कॉल पण ऑब्झर्वेशन करू. किती वाजता कॉल दिला, किती पिप्स गेला, किती पिप्स आले, या साऱ्या गोष्टी आपण त्या आपण ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, चलो गुड लक. इथं आता हा H4च्या कॅन्डल आहेत. H4च्या कॅन्डल आता मी काय करतो, साधारणतः 15 मिनिटाच्या कॅन्डल लावतो आणि विशेषतः सेशनचं इंडिकेटर लावतो. म्हणजे आपण किती वाजता कोणत्या मार्केटमध्ये कोणत्या सेशनमध्ये मार्केट कुठं गेलं काय, या साऱ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. मॉर्निंग मार्केट सकाळी 4256 या झोन मध्ये या ठिकाणी ओपन झालं. म्हणजे इथं ओपन झालं मार्केट 4 वाजता, 4 वाजायच्या दरम्यान जो होतो या भागामध्ये. म्हणजे ज्या भागात तिथं होतं त्या ठिकाणी ओपन होऊन बॉटमला आपल्या बायच्या झोन मध्ये आलं. बायच्या झोन मध्ये अगेन वरती गेलं आणि सेलच्या झोन मध्ये एंटर केल्यानंतर मार्केटने जवळजवळ 2 ते 3 वेळा सेल दिला. ओके, म्हणजे इथून एकदा सेल दिला, पुन्हा मार्केटने वरती गेलं, या भागात एकदा सेल स्कॅल्पिंग खेळलं. जवळजवळ 40 पिप डॉलरचा हा भाग आहे ज्याच्यामध्ये स्कॅल्पिंग खेळलं. अगेन वरती या भागामध्ये मार्केट स्कॅल्पिंग झालेलं आहे. आता हे जर स्कॅल्पिंगचे पॉईंट विकली झोनचे जर स्कॅल्पिंगचे पॉईंट पाहिले, तिथं मी सेलचे झोन दिले ते बघा, 29, 50 वगैरे सेलचे झोन दिले होते आणि इथं स्कॅल्पिंगचे सुद्धा आपण झोन अलाउड केले होते. आता मी हे झोन आज डिलीट करतो कारण तिथं एक्सपान्शन थोडंसं झालेलं आहे, त्यामुळे हे झोन डिलीट करतो. आज जो सकाळी आपण झोन दिला होता, सकाळी जो आपण सेटअप दिला होता, तो सेटअप एकदा ऑब्झर्व करू. आपण हा सकाळी सेटअप दिला. सकाळी सेटअप दिल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की 44, 25 ते 30 दरम्यान बाय करायचंय. एल हा 44,05चा ठेवायचा आहे आणि मग मिनिमम टीपी आपला 100 पिपचा असतो. मिनिमम टीपी 100 पिपचा. मार्केटला ज्यावेळेस मी कॉल दिला त्यावेळेस मार्केट इथं होतं, 30च्या दरम्यान होतं. कॉल दिल्या दिल्या कॉल पकडून मार्केटने तिथपासून जर होल्ड केला असेल तर जवळजवळ 148, $144 गेलाय. परंतु आपल्याला काही नाही, 100-150 पीस जरी आपण एका कॉलमध्ये कलेक्ट केले तरी हरकत नाही. ओके, त्याच्यानंतर मध्ये आपण इथं कुठेही काही करायला सांगितलं नव्हतं. फक्त जर तुमच्या मनाने तुम्हाला जर सेल स्कॅल्पिंग करता आली तर मी म्हणलो होतं की तुम्हाला स्कॅल्पिंगसाठी हे पॉईंट देतो. आता हे सेम पॉईंट जे आहेत 55, मी हे पॉईंट इकडे ओढतो म्हणजे तुम्ही खरंच स्कॅल्पिंग झाली काही तुमच्या लक्षात येईल. त्या पॉईंटला मी हे पॉईंट अलाउड केले तर सारे सारे. आणि आता तुमच्या लक्षात येईल की मार्केट जसं वरती गेलंय तसं बघा, आपण हे सगळे पॉईंट होते मॉर्निंगला दिले. 61 पासून बरोबर बाय साईडला स्कॅल्पिंग झालेली दिसते तुम्हाला, दिसतंय. जवळजवळ $12-13 किती वेळा झाली, भरपूर वेळा झाली बरोबर. त्यानंतर पुन्हा अगेन मार्केट खाली आलंय, वरती मार्केट ब्रेकआउट झालं, अगेन मार्केट खाली आलं आणि पुढच्या पॉईंटला स्कॅल्पिंग झाली जो 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 79चा पॉईंट होता. मी 5 मिनिटाच्या कॅन्डलवर आलोय, 5 मिनिटाच्या कॅन्डलवर 79च्या पॉईंटला स्कॅल्पिंग झाली $17 ते $18. अगेन मार्केट वरच्या झोन मध्ये गेलं आणि मग आपला इथे एक सेल होता. तो सेल होता बघा 44.95 ते 45.05च्या दरम्यान सेल होता. आणि मार्केटने काय केलं, इथं 44.95च्या दरम्यान हा सेलचा झोन काय केला, रिजेक्शन झोन होता. मी सकाळी बोललो होतो हा रिजेक्शन झोन आहे. रिजेक्शन झोन मधून मार्केटने बरोबर एकदम जबरदस्तपणे रिजेक्शन दिलं $20-25. ओके, अगेन मार्केटने बाय साईड पुशअप घेतलं. बाय साईड पुशअप घेऊन मार्केटने काय केला, हा झोन ब्रेक केला. आता हा झोन मी डिलीट करतो. हा झोन काय केला, ब्रेक केला. याला डिलीट, अनलॉक देन डिलीट. ओके, मग वरच्या झोन मध्ये मार्केट गेलं. वरती आपला सेल होता बघा, 45-45 ला सेल होता. त्याचा एल पण दिला होता 45-55 हा एल. आणि मग तुम्ही या झोन पासून जर व्यवस्थित 50 पासून किंवा जिथून 45-45 पासून जिथून सेल केला असेल, थ्री कॅन्डल स्विंग नंतर 40, 41, 42, 45, 43 तिथून केला असेल, तिथून जवळजवळ मार्केट अगेन जवळजवळ 300 पीप मार्केट पडलं. त्यानंतर पुन्हा मार्केट वर गेलं, अगेन पुन्हा 40-41 पासून भरपूर वेळा मार्केट खाली सेल बाय करत राहिलं. याच्यामध्ये आपण जे जे कॉल ऍक्टिव्ह करून दिले होते ते सर्वच्या सर्व कॉल, म्हणजे मॉर्निंगला जे आपले प्रीमियम ग्रुप आहे मार्चचा, सध्या आपला मार्चचा ग्रुप आहे, एप्रिलचा ग्रुप सुद्धा प्ले होईल. पण मार्चचा ग्रुप जो आहे तो आपण एकदा बघून घेऊ. हे हा सेटअप दिला आपण 6 वाजून 48 मिनिटांनी. हा विकली होता. हा 6 वाजून 48 सेटअप दिलेला, त्याचा हा झोन, या साऱ्या गोष्टी. आणि हा मार्चचा ग्रुप, एप्रिल मार्च. नेट स्पीडचा प्रॉब्लेम आला का समजा, काय दुसरंच काय झालं. ओके, नेटचा काहीतरी प्रॉब्लेम आलाय कारण हा स्कॅन होणं अपेक्षित आहे धडाधड. हा झालं.
त्याच्यामध्ये हा आपण मॉर्निंगला हे दोन बरोबर बघा 44.95 आसपास एक ट्रेड पकडा, 45.05 आसपास एक ट्रेड पकडा, दोन्हीलाही प्रॉफिट काढून घेतला. मी प्रॉफिट आता डिलीट करतो. ओके, प्रॉफिट डिलीट करतो. त्यानंतर बघा या ठिकाणी जे आपल्यापैकीचे आहेत त्यांनी जवळजवळ बाय केला, जवळजवळ $41 प्रॉफिट काढला, 40च्या आसपास त्यांनी ट्रेड पकडला आणि 82च्या आसपास त्यांनी सोडून दिला. त्यांचा सुद्धा प्रॉफिट मी डिलीट पर्यंत राहू द्या, लोकांचा त्यामुळे ठेवतो त्याला. आणि जे काही आपण इथं सेल दिले होते हे संपूर्ण सेल झोन हे झाले. त्याच्या अगोदर मी मॉर्निंगला हा सेल दिला होता 6:31 बरोबर मार्केट तिथून वरती गेलं आणि तो पण झाला. नंतर मी 2:32 एक ट्रेड टाकला होता सेलचा, 45 सेल 250 हिट झाला, हिट झाला वरचा सेल येतो, हिट झाला म्हणून. नंतर एक सेल टाकला होता 45-35 सेल करा, 45-51 त्याचा हे सेल राहील. किती वाजता टाकला? 4:14 टाकला. आता हा सेलवर जाऊ आपण. 4:14 म्हणजे 4:15 कॅन्डलला त्याला टार्गेट होणं अपेक्षित होतं. 4:05 आहे तिथं ऑब्झर्व करू आपण. कोणत्या कॅन्डलला ट्रेड दिला मी ते सांगतोय. 4:14:15 4 ह्या कॅन्डलला मी ट्रेड दिला. ओके, या कॅन्डलला ट्रेड दिलता आणि ट्रेड दिलता बघा की तुम्ही काय करा, 35ला सेल करा. 35ची लाईन मी मार्क करतो इथं, 35 ही 35ची लाईन मी मार्क केलेली आहे. जवळजवळ इथंच गृहीत धरा. ओके, किंवा स्वीप झाल्यानंतर तुम्ही इथं जरी ट्रेड घेतला असला 34ला किंवा 35ला जरी ट्रेड घेतलेला असेल तर नंतर नेक्स्टला मार्केट व्यवस्थितरित्या त्याच्यानंतर 2 कॅन्डल सेलिंग देऊन मार्केटने जवळजवळ $9-9.5 सेलिंग दिलं. नंतर जर तुम्ही ब्रेक इव्हनला सेल लावला असेल किंवा $4-5 जरी कट केला असेल तरी हरकत नाही. नंतर मार्केटने काय केलं, याला ब्रेकअप वरती केलेलं आहे. म्हणजे आपले एकंदरीत सर्वच्या सर्व सेटअप हे काय झाले तिथं सक्सेसफुल झालेले आहेत. आणि आजचं एकंदरीत पूर्ण काम आपलं झालेलं आहे. सगळ्या ट्रेड सेटअपचं काम झालेलं आहे. आता परिस्थिती काय आहे मार्केटची त्याच्यावर 1-2 मिनिटात बोलायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, पॉज करायचं. खरं तर आता जर सेशनचा विचार केला तर आता न्यूयॉर्क सेशन आहे बरोबर. एकदा सेशन इंडिकेटर लावतो. इकडं पावसाचं वातावरण बनल्यामुळे बहुतेक काय झालंय, जे म्हणतो ना आपण विजा पडणं वगैरे असा प्रकार दिसतोय मला. ओके, सेशन इंडिकेटर्स प्ले करतोय. सेशन इंडिकेटर मध्ये मला असं दिसतंय की जर मी एशियाचा नेहमी ट्रेड घ्यायला सांगत असतो, जर एशियाचा ट्रेड तुम्ही घेतला असेल तर एशियाचा ट्रेड तुमचा निश्चितपणे प्रॉफिटमध्ये गेलेलाच असेल. एशियाचा ट्रेड, एशियाचा ट्रेड काय घ्यायला सांगतो, कारण एशियाचा ट्रेड एक महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट इथे न्यूयॉर्कचा हाय ब्रेक झालेला आहे आणि न्यूयॉर्कचा हाय ब्रेक होणं ही सामान्य गोष्ट नसते. त्यामुळे मी 55ला सांगितलं होतं की आपल्याला ट्रेडिंग थांबवायची आहे बरोबर. आता जर आपण H1च्या कॅन्डल लावल्या तर पाठीमाग आपल्याला कुठं न्यूयॉर्क शिल्लक आहे का हे बघणं अपेक्षित आहे आणि मग तिथून आपल्याला ट्रेडिंगचा प्लॅन करता येऊ शकतो. ट्रेडिंगचा प्लॅन करता येऊ शकतो. न्यूयॉर्क शिल्लक आहे आणि एशिया पण शिल्लक आहे. म्हणजे 2 झोन शिल्लक आहेत. इथे एक न्यूयॉर्क शिल्लक आहे इतका आणि त्याच्या वर एक एशिया शिल्लक आहे इतका. ओके, हे 2 ट्रेड इथं शिल्लक आहेत. ओके, त्याला आपण मार्क करू. त्याला एक मार्क करायचा आणि हा बॉटमचा न्यूयॉर्क जो आहे तो न्यूयॉर्क जवळजवळ घेतल्यातच जमा आहे. तो न्यूयॉर्कचा बॉटम मध्ये कितीला आहे, 45.76 आहे. 45.76 आणि हा कितीला आहे, 45.93 93 ला. ओके, मग 93च्या आसपास आता इथून एक 45.76 जो आहे तो एक सेलिंग झालाय. हा झोन तर खरा पण शो करायला पाहिजे होता, पण राहिला तर चला काय हरकत नाही. मॉर्निंगला मी तुम्हाला सांगितलं की हा इथून मार्केट निघाला तर इथपर्यंत जाईल बरोबर. मार्केट तिथपर्यंत गेलं आणि त्याने ते झोन दिलेले आहेत. आता मधले कोणते कोणते झोन आहेत, एका तासाच्या लिक्विडिटीवर बघतोय आपण. मधले या ठिकाणी एक मार्केटचा एक झोन आहे जो आपल्याला मार्क करायचा आहे. मार्केटला बाईंग साठी मार्क करायचा आहे. इथं एक बाईंग साठी हा एक झोन देतोय मी. याचा पॉइंट आहे बघा 45.28 45.28 आणि त्याच्यानंतर एक बॉटमला मार्केटचा झोन पुढे बनतोय का, CSD कॅन्डल इथं ब्रेक झाली आहे 130. ओके ठीक आहे, H4 कॅन्डल बघून घेऊ. H4 कॅन्डल मध्ये आपल्याला या ठिकाणी एक BPR आहे जिथून मार्केट एक बाय साइड पुशअप होऊ शकतं. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रॉफिट 56 झोन आपला शिल्लक आहे. हा एक झोन मार्केटला बाय साइडला पुशअपला आहे. ओके, आपल्याला 4 झोन सापडे बाय साइड पुशअपला. 2 सेलला सापडले. एक सेल मी याला रूपांतर करतोय सेलचं, याला पण सेलचं रूपांतर करतोय.
ओके, आणि हा बाय साठीचाच आहे 28चा. हा जो आहे 44 81 आहे, 81 आहे, आणि या ठिकाणी 44 38 आहे. ओके, 38 आहे. मग आता याच्यामध्ये याची सुरुवात जर बघितली, याला आता आपण H1च्या लेवलने काय करू, याला थोडस बारीक करण्याचा प्रयत्न करूयात अजून. एवढाच ठेवू. ओके, एवढाच होऊन ठेवू. याला 44 34 ते 44 50. मग 38 ते 50 या दरम्यान काय असेल याचा झोन असेल 50. ओके, हा एक झोन आहे बॉटमला. हा 81 होता, याला आपल्याला या ठिकाणी ट्रेड वरती बनतोय. हा ट्रेड एक महत्वाचा ट्रेड आहे. हा ट्रेड आपण इथे बनवूयात. H1चा FPG प्लस ऑर्डर ब्लॉक, इथं एक ट्रेड बनतोय, तो ट्रेड आपण बनवूयात आणि वरचा झोन थोडा बॉडी टू बॉडी बारीक करू. ऍडव्हान्स लिक्विडिटी चा झोन आहे. हा झोन बनलाय 45 33 ला, 28 ते 45 33. ओके, इथून एक मार्केट बाय जाईल आणि हा एक झोन जो आहे, हा याचा हाईट आहे बघा 44 14. मग 44 44 नाही 4501 4501 01 ते 45 45 15. ओके, हा एक झोन बनलाय. इतके झोन आपल्या समोर क्रिएट झालेले आहेत. ओके, सद्यस्थितीमध्ये एवढे झोन क्रिएट झाले, तर जिथून आपल्याला ही करायचं, ट्रेड घ्यायचा आहे. आता याचा जर झोनचा एसएल पाहिला तर या सेशनच्या बॉटमला आपण एसएल ठेवू. मग वरचा जो झोन आहे 28 ते 35 ला, याचा एसएल जो नाही म्हणलं तर 44 45 15च्या 16च्या आसपास एसएल येतोय बघा. 45 15 ते 16च्या आसपास याचा एसएल येतोय. काय येतोय हा एसएल? कारण एसएल डी मी सांगितलं तुम्हाला की एक लेवल असते, त्या लेवलच्या खाली गेल्यानंतरचा भाग आहे एसएलचा, बरोबर. आता इथं जो येतोय, इथं जो जो 85च्या आसपास एसएल येतोय, 44 85, 44 85. मग ट्रेड तितका डीप मध्ये पकडण्याचा थोडासा प्रयत्न करायचा. आणि याचा जर एसएलचा विचार केला तर हा एसएल आहे 44 18, 44 18. ओके, आता इथं वरती जर पकडलं तर वरती एकच सांगाल मी, एक्सटर्नल लिक्विडिटी जर ब्रेक झाली तर आपण ट्रेडिंग स्टॉप करूयात आणि नंतर नवे झोन घेऊयात. 4602 जर ब्रेक झालं तर सरळ सरळ थांबून जायचं, कारण याच्यावर मार्केट मग एक मोठ्या लेवलला जाईल. ते कुठं जाईल काय जाईल त्याचा आपण अनालिसिस नंतर करू. तुर्तास 4 झोन आहेत, हे नाईटला, उद्या सकाळी, उद्या पहाट, हे हंट होती, या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे. मार्केटचं सेंटिमेंट थोडं बाय आहे, पण बायच्या योग्य जागा आपण निवडल्यात, त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेड करायचं आहे. ओके, चला पुढला. थँक्यू.